बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलाय। ॲडव्होकेट आकाश मोरे बारामतीतून काँग्रेसचे उमेदवार आहेत। काँग्रेस उमेदवार आकाश मोरे हे आता बारामतीची पोटनिवडणूक लढणार आहे। काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। खरं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संवादही साधला होता, फोन केला होता, मात्र तरीही काँग्रेसकडून आता बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलाय। ॲडव्होकेट आकाश मोरे यांना बारामतीमधून काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे। आकाश मोरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने आता अधिकृत उमेदवार घोषित केलेला आहे। ॲडव्होकेट आकाश मोरे यांना अधिकृत उमेदवारी जी आहे ते बारामती निवडणुकीमध्ये दिलेले आहे। आपल्याबरोबर आकाश मोरे आहेत। तुमचं सर्वप्रथम अभिनंदन। खऱ्या अर्थाने आता काँग्रेसने तुम्हाला पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी दिलेली आहे, काय भावना आहेत? काय नाही, आनंद तर आहेच, त्याचबरोबर एक जबाबदारीचं भान पण आहे। आपण कोणाबरोबर लढतोय ह्याचं एक साधारण जाणीवसुद्धा आहे। आणि अशा वातावरणामध्ये आपली भूमिका मांडायची, लोकांपर्यंत जायचं, हा नाही म्हटलं तरी एक संघर्षाचा काळ आहे ना। आम्ही तो व्यवस्थित सक्षमपणे आमच्या मुद्दे लोकांपर्यंत मांडू आणि त्याच्यावर आम्ही इलेक्शन हे आम्ही अवलंबून आहे त्याच्यावर। पंढरपूरचे असेल, ज्यावेळेस भालकेजी एक्सपायर झाले, त्यांचा मुलगा ज्यावेळेस उभा राहिला त्यावेळेस भाजपनेच उमेदवार दिला होता। जाधव मॅडम होत्या कोल्हापूरच्या, त्या ज्यावेळेस उभं राहिल्या त्यावेळेस भाजपनेच उमेदवार दिला होता। म्हणजे ही जी प्रथा आहे ना, भाजप सोयीस्कररित्या मोडतं आणि त्यांना ज्यावेळेस फायदेशीर असेल त्यावेळेस वाटत असेल की आपला सहयोगी आहे, मग ते म्हणतात की तुम्ही असं झाले, दुःखद घटना झाली तर तुम्ही त्या पद्धतीने इलेक्शन लढू नये। ही काय नियम नाही आहे। आणि लोकशाही टिकवण्यासाठी हे लोकांचा मताचा अधिकार आम्ही टिकवण्यासाठी हाही आम्ही इलेक्शन लढवत आहोत। ज्वलंत जे प्रश्न बारामतीचे आहेत ते महाराष्ट्रापुढे आणण्यासाठी खऱ्या अर्थाने हे उमेदवारी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती। काँग्रेस कृतज्ञ आहे। बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्तानं भाजपनं ही टीका केली आहे। बारामतीत काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिला, यावरूनच भाजपनं ही प्रतिक्रिया दिली आहे। पण राजकीय कृतज्ञ काँग्रेसच्या पोटात किती द्वेष आहे बघा। सहानुभूती मिळवण्यासाठी नाटक करीत होतात की काय, की या विमानाची चौकशी करा, हाजीदादाचा अपघात आहे। तुम्ही गळे काढून काढून विधानसभेमध्ये रडलात, बाहेर सुद्धा माध्यमाच्या समोर बोलत होतात, मग आता तुमच्या पोटामध्ये का गोळा उठला? काँग्रेस पक्षानं बिनविरोध निवडून देण्यासाठी तयार राहायला पाहिजे होतं, पण उमेदवार देऊन महाराष्ट्राची राजकीय संस्कृती तुम्ही या ठिकाणी द्वेषपूर्ण करून टाकली। ही कृतज्ञता खऱ्या अर्थाने योग्य नाही असं मला वाटतं।